उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोगस नोंदणी प्रकरणी कठोर भूमिका मांडली आहे। बोगस नोंदणी करणं योग्य नाही आणि अशांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले। काही ठिकाणी खोटी कागदपत्रे, बनावट माहिती किंवा चुकीच्या पद्धतीने चाललेल्या नोंदणीमुळे प्रशासनाची फसवणूक होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सामंत यांनी सांगितलं। या प्रकरणावर अधिक तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दोन महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो की एका घरामध्ये 169 मतं कशी असू शकतात याचा शोधच घेणं गरजेचं आहे प्रभागामध्ये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मालवणचा जो एक प्रकार घडलेला आहे की मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला आहे, हा तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा पण अपमान आहे आणि ओबीसी समाजाचा देखील अपमान आहे। आणि स्वतः निवडून येण्यासाठी बोगस नोंदणी करायची हे देखील योग्य नाही आणि त्याचा तपास करावा ही निलेशजींची मागणी आहे।